नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी करताना काही अडचणी येतात. त्या अडचणीचा सोल्युशन काय आहे याबाबत या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. सर्वेस कमेंट करतायत, सर माझे वडील रिटायर झाले आहेत सप्टेंबरला, गव्हर्नमेंट जॉब मध्ये होते आणि त्यांची इन्कम 8 लाख च्या वरती होती, पण ते ग्रुप बी मध्ये होते, तर मी ओबीसी एनसीएल काढू शकतो का? हे बघा, आता हा जो म्हणजे नियम आहे, हा कायदा इथं जसा पालकांपैकी कोणताही फक्त एकच केंद्र किंवा राज्य सरकार अंतर्गत गट ब वर्ग अधिकारी असल्यास ती व्यक्ती नॉन क्रिमिलियर आहे असे मानले जाईल. ते मागास वर्गीय नॉन क्रिमिलियरचा जो आहे 5 जून 1997चा GR नुसार आपण इथं पाहू शकतो. तर हा GR फार मोठा आहे. तर या GRच्या बाबत मी माझा जो ब्लॉग स्पॉट आहे त्याच्यावरती हे पूर्ण म्हणजे सविस्तर याचा GR वगैरे टाकणार आहे. तर कृपया ते फॉलो करा, म्हणजे तुम्हाला तुमचे म्हणजे क्रायटेरिया जो आहे तो तुम्हाला तिथं कळेल. तर हा GR तुम्ही जे आहे माझ्या डिजिटल बनव ब्लॉग स्पॉट वरती फॉलो करा. आज ते मी अपलोड करणार आहे. रोहित कॉमेंट्स करतात, सर माझा कास्ट सर्टिफिकेट चुकीचं आहे. 1.5 महिन्यांनी मला दिली, परत कास्ट सर्टिफिकेट काढला आहे 1/12/2022 ला, तर मला कास्ट व्हॅलिडिटी किती दिवसात मिळेल? हे बघा, आता तुमचा जो म्हणजे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट तिथं चुकला होता म्हणून तुम्हाला ती क्वेरी झाली. आता ती तुम्ही त्रुटी पूर्ण केले आणि आता 20 तारखेला तुम्ही 20/1/12 ला तुम्ही तिथं सबमिट केलेलं आहे. किती दिवसात मिळेल? 12 तारखेपर्यंत कॉलेज. तर आता हे बघा, आता पूर्व समितीची ज्यावेळेस मीटिंग होईल त्या मीटिंग मध्ये तुमचा हा प्रकरण पुन्हा तिथं ठेवला जाईल. आता तुमचा फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ती त्रुटी निघालेली. आता ती तुम्ही त्रुटी पूर्ण केले. आता ती जी आहे जी मीटिंग होईल पडताळणी समितीची, त्या मीटिंग मध्ये तुमचं प्रकरण ठेवण्यात आल्यावरती मग ते तुमचं प्रकरण मंजूर करण्यात येईल. खिलानंद जोशी कॉमेंट्स करतायत, यू आर रिअली एक्सलेंट सर. थँक्यू जोशी साहेब. ट्रायबल कोळी सांगतायत, कोस्टल एरिया सोडला तर महाराष्ट्रात महादेव कोळी, मल्हार, टोकरे कोळी राहतात. याचे असंख्य ब्रिटिशकालीन पुरावे आहेत. समिती दिशाभूल करत आहे. हे बघा, अनुसूचित जाती व जमाती, आता ह्याचा जो डिसाइड करण्याचा जो क्रायटेरिया आहे, कार्यपद्धत, म्हणजे जे आपल्या महाराष्ट्र शासनाला शिफारस करण्याची जी कार्यपद्धत आहे, SC एखादी कास्ट जी आहे ती SC किंवा ST मध्ये समाविष्ट करण्याबाबतची जी कार्यपद्धती आहे, तर ती आपण जर इथं पाहिली तर त्याच्यासाठी जी आहे ती समिती गठन केली जाते आणि ती समिती जी आहे ती समिती त्याचा जो आहे अहवाल जो आहे तो मग केंद्राला पाठवतो आणि केंद्र मग त्याच्यावरती तो निर्णय घेतो. आता आपल्याकडं काय झालंय, आपल्याकडं म्हणजे 1979 ला त्याच्यानंतर म्हणजे सर्क्युलर काढलं गेलं 1987 ला, का कोळी फक्त जात असली तरी त्यांना जी आहे ट्राईबची म्हणजे कास्ट सर्टिफिकेट येण्याबाबत ते म्हणजे त्यांनी केंद्राला शिफारस पण केलेली. परंतु पुन्हा त्यांनी जे तिथं केंद्राने ज्यावेळेस 1979 ला दिवार, धमीर, कोळी, भोई, केवट, कहार या ट्राईबच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस म्हणजे केंद्र शासनाला म्हणजे त्यांनी लेटर लिहिला, त्यावेळेस मग त्यांनी हे पण इन्फॉर्म केला का 1981 इन्फॉर्म दॅट द रिकमेंडेशन इन देअर अफॉर्ड लेटर डेटेड 1979 इन रिस्पेक्ट ऑफ कोळी कम्युनिटी नीड नॉट कन्सिडर एनी, दे शुड बी ड्रॉप्ड. तर या प्रकारे एक म्हणजे जे आहे शासनाकडनं, महाराष्ट्र शासनाकडनं रिकमेंडेशन केला जातो. पुन्हा त्याच्यानंतर त्याला ड्रॉप करण्यासंबंधित म्हणजे तिथं शिफारस पण केली जाते. तर त्याच्यामुळं मग हा जो कोळी समाजाचा प्रश्न आहे तो म्हणजे कुठंतरी दरवेळेस म्हणजे ते
कम्युनिटीवरती आता खरं ते म्हणजे ट्राईब असेल तर त्यांच्यावरती नक्कीच म्हणजे अन्याय होतो. तर त्याच्यासाठी काही दिशानिर्देश असणे गरजेचे आहे. आता त्याच्यानंतर मग कोणावर अन्याय झाला का तो जातो कोर्टात. मग हे बघा सुप्रीम कोर्टाने मग 1994 म्हणजे त्याच्यामध्ये निर्णय दिला का बाबा याच्यामध्ये विजिलन्सची समिती गठीत केली पाहिजे. आणि मग ती समिती जी आहे ती त्या गठीत केल्यानंतर त्यांचा जो रिपोर्ट असतो ते कोणत्या ग्राउंडवरती म्हणजे तिथं बघतात तुम्ही कोणत्या ग्राउंडवरती ट्रायबल आहात, आणि ते जर ते नसेल तर मग ते मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी भेटत नाही. प्रथमेश कॉमेंट्स करताय, सर माझ्या मित्राजवळ 1977 चे पुरावे आहे आणि तो NTB कॅटेगरीचा आहे, तर त्याच्याजवळ 1961 चे पुरावे नाही, तर तो काय करेल. हे बघा एक GR आहे 28 ऑक्टोबर 2005 चा. तर त्याच्यामध्ये म्हणजे क्लिअर लिहिलेलं आहे, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गातील व्यक्तींना द्यायची जाती प्रमाणपत्र कार्यपद्धती जी आहे शासनाच्या विहित करण्यात आली. आता इथं लिहिलेलं आहे विमुक्त भटक्या जमातीतील यादींना काही जातीचे प्रमाणपत्र मिळवताना वास्तव्याचा व जातीच्या पुराव्या बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे ते जातीचे असून सुद्धा त्यांना जातीचे प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्याकडून दिली जात नाही. तर याच्यासाठी मग त्यांनी मग जे आहे त्याच्यामध्ये त्या GR मध्ये क्लिअर लिहिलेलं आहे का ते सध्या जिथे राहत असलेल्या ठिकाणच्या सरपंच आणि तलाठी यांनी भटक्या जमाती ची एखादी व्यक्ती त्याच्या गावच्या कार्यक्षेत्रात राहत असेल तर त्या संबंधित गावच्या सरपंच आणि तलाठींनी त्यांना जर म्हणजे तो दाखला दिला का हे जे कुटुंब आहे हे इतक्या दिवसापासून इतक्या वर्षापासून या भागामध्ये या तहसीलच्या मध्ये या लोकॅलिटीमध्ये राहतात, या प्रकारचा वास्तव्याचा प्रमाणपत्र दिला तरी त्यांची म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी ही म्हणजे त्याला ग्राह्य धरण्यात येते. आणि हा जो GR आहे तो 1 नोव्हेंबर 2001 चा आहे. रोहन नाईक कॉमेंट्स करतात, सर बीड कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसला कॉल केले ते म्हणतायत 15 दिवसात तुमची कास्ट व्हॅलिडिटी येईल. तर रोशन म्हणजे तुम्ही म्हणजे काँग्रेस तुम्हाला म्हणजे ती कास्ट व्हॅलिडिटी कमीत कमी तुम्हाला 15 दिवसात तरी देत आहेत. कारण काय बघा तुमची व्हॅलिड झालेली असली तरी ती जी त्याला डिजिटल सिग्नेचर वगैरे अपलोडिंगला 8 ते 10 दिवस लागतात आणि त्याच्यामुळे त्यांनी वाढीव तुम्हाला म्हणजे 15 दिवस सांगितले. गजानन कमेंट्स करता है, सर NTC ने काय निवडायचा. सर आपने कास्ट सर्टिफिकेट का वीडियो डाला था उसमें NTC का ऑप्शन ही नहीं है. तर हे बघा गजानन, तुम्ही ज्यावेळेस आपल्या सरकारवरती जाता तर तिथं तुम्हाला म्हणजे जो कास्ट सर्टिफिकेट निवडल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट निवडायचा क्रायटेरिया निवडायचं तुम्हाला कोणत्या कास्ट साठी पाहिजे. तर आता तुम्ही NTC मध्ये जर असाल तर तुम्हाला कास्ट VJ/NT हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर त्याच्यामध्ये VJच्या पण जेवढ्या जाती आहेत आणि NT म्हणजे NTB, NTC, NTD च्या जेवढ्याच पण जाती आहेत ते त्याच्यामध्ये दिसतील. आता हे बघा पुढे ज्यावेळेस तुम्ही मग बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी डिटेल, आता इथं समजा मी हा गरडिया सिलेक्ट केलाय तर तो NTC म्हणजे NT क मध्ये येतो. आता समजा मी इथं बेलदार म्हणून सिलेक्ट केला असता तर तो मग NTB मध्ये आला असता. म्हणजे तुम्ही तुमची कास्ट जी आहे कॅटेगरी ती तुम्हाला निवडायची, ती ऑटोमॅटिक ती तो NTB मध्ये आहे, NTC मध्ये आहे का NTD मध्ये आहे ते त्याचा अनुरूप घेईल. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं रिलीजियस टाकायचा, हिंदू मुस्लिम जे काय तुमचं रिलीजियस असेल तर तेच निवडायचे. आणि याच प्रकारे जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करत असाल तर त्यावेळेस पण तुम्हाला म्हणजे तुम्हाला निवडायची असते तुमचा जो कास्ट आहे कास्ट सर्टिफिकेट वरती कोणता सिरियल नंबर दिलाय आणि तो सिरियल नंबर मग त्याच्या अनुरूप इथं सिलेक्ट तुम्हाला करायचा असतो. प्रवीण कॉमेंट्स करतायत, शपथपत्र कसा लिहायचा. हे बघा प्रवीण, तुम्हाला शपथपत्र कोणत्या विषयावरती पाहिजे म्हणजे त्याचा थोडे जे मुद्दे आहेत ते आपण तिथं सांगू शकतो. आता तुम्ही जो तुमचा प्रश्न आहे ते सविस्तर मांडत चला.
कोमल तांबे कॉमेंट्स करताय, सर मी नीट दिलेली आहे, नीट काउन्सिलिंग चालू आहे, तर माझ्याकडे कॉलेजचा बोनाफाईड नाही, तर मी त्यासोबत सीईटी सेल रजिस्ट्रेशन फॉर्म जोडू शकते का? ओ सीईटीचा म्हणजे तुमचं जर ऍप्लिकेशन फॉर्म असेल, परंतु सध्या तुमचा जो प्रोसेस तर म्हणजे अंतिम टप्प्यावर आहे कोमल, तुम्ही अद्याप काय करत होता? ठीक आहे, तर तुम्ही तिथे ते अपलोड करू शकता व्हॅलिडिटी साठी आणि लवकरात लवकर व्हॅलिडिटी मिळवण्याचा प्रयत्न करा. मोहम्मद मुदस्सिर कमेंट्स करतायत, सिग्नेचर के साथ में थंब भी देना है क्या? हे बघा, गजेटला तुम्हाला सिग्नेचर आणि थंब दोघांची गरज नाही. जर तुम्हाला सिग्नेचर येत असेल तर सिग्नेचर करायची आहे, आणि जर तुम्हाला सिग्नेचर म्हणजे अशिक्षित असाल तर तुम्ही थंब पण देऊ शकता. दोघंही देण्याची गरज नाही, एक तर सिग्नेचर किंवा थंब. आणि फक्त तिथं म्हणजे तुमचं एक हे बघायचं, समजा तुम्ही जुन्या नावाने कोणती सिग्नेचर करत असाल तर त्या ठिकाणी ओल्ड नेमच्या ठिकाणी तुम्ही ती सिग्नेचर करायची, आणि न्यू नेमच्या ठिकाणी तुमची सिग्नेचर बदलली असेल तर मग ती बदललेली सिग्नेचर करायची, नाहीतर मग एकच असेल तर दोघही ठिकाणी एकच टाईपची सिग्नेचर करायची. रोहन नाईक कमेंट्स करतात, सर ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटी फॉर्म सबमिट केल्यावर ऑफलाईन फॉर्म किती दिवसात जमा करायचे असतात? हे बघा रोहन, हे डिपेंड्स करतंय तुमची जी समिती आहे, काय समितीमध्ये तुम्हाला 15 दिवसामध्ये जाऊन तिथं फॉर्म सबमिट करायचा असतो, प्लस तिला तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत ते सबमिट करायचा असतो. परंतु काही समितीच्या मध्ये तुम्हाला 1 महिन्याची मुदत असते, परंतु शक्य असेल तेवढ्या लवकर मी तर म्हणजे तुम्हाला सांगन का आज तुम्ही ऑनलाईन केल्या, दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही समितीला सबमिट करा, जेणेकरून तुमचा जो प्रकरण आहे लवकर प्रवाहात निघेल. अंजुमन कॉमेंट्स करताय, स्कॉलरशिप फॉर्म रिन्युअल करताना कास्ट व्हॅलिडिटी नाहीये, मग अपलोड करायचं, प्लीज रिप्लाय. हे बघा अंजुमन, कास्ट व्हॅलिडिटी जर तुम्हाला नसेल तर स्कॉलरशिपला जरा थोडी अडचण येईल, परत आणि तिथं जर त्यांनी तो क्रायटेरिया सांगितलंय व्हॅलिडिटीचा तर ते तुम्हाला ते गरजेचं आहे. जर ते नसेल तर तुम्ही तुमची जी व्हॅलिडिटीला प्रकरण सादर केलेलं आहे त्या संबंधाचे काही पुरावे असतील तर ते तुम्ही तिथं अपलोड करा, जशी पावती असेल, जे काय म्हणजे तुमच्याकडे रिसीट असेल तर ती अपलोड करण्याचा प्रयत्न करा. रोहन नाईक कॉमेंट्स करतायत, सर आपल्या स्कीम बंद झाली आहे, पीपीएच प्रायोरिटी हाऊस होल्ड म्हणतात, पीपीएस ला मधून बदलून घ्यावं म्हणतात. त्याच्यानंतर एपीएल टू बीपीएल कार्ड कसे चेंज करतात? हे बघा, बीपीएल म्हणजे तुम्हाला जे आहे तुमची इन्कम 2000 प्रति वर्ष असेल तर तुम्ही ते करू शकता, आणि 2000 प्रति वर्ष आता मला नाही वाटत कोणता कुटुंब असेल ते एकदमच म्हणजे, आणि त्याची जी आहे ती बीपीएलची एक लिस्ट तयार होते, ती लिस्ट मध्ये जर तुम्ही असाल तर त्यावेळेस तुम्ही ते करू शकता. तसं म्हणजे एवढं साहजिक नाहीये, कारण त्याच्यामध्ये अनेक म्हणजे क्रायटेरिया बघितले जातात. तुमच्याकडं तुमचं घर पक्का नसावा, 2 व्हीलर नसावा, टीव्ही नसावा, रेफ्रिजरेटर वगैरे या अनेक गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे हे जे पीपीएस मध्ये पण हाच क्रायटेरिया आहे का तुमचा पक्का घर नसावा, हे नसावा. तरी तुम्ही जर तुम्हाला पीपीएस करायचं असेल तर तुम्हाला तुमचा जो एक अफिडेविट तयार करा, आणि त्याच्यासोबत तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. तुमचं इन्कम सर्टिफिकेट 40,000चे आत. आता कुठं हे प्रत्येक डिपेंड्स करतोय, ते प्रत्येक जे शिगा कार्यालय आहे त्याच्यावरती डिपेंड्स करतो. काही ठिकाणी 40 चालते, काही ठिकाणी 60,000 चालते. तर 40,000च्या आत जर तुमची इन्कम असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही इन्कम सर्टिफिकेट प्लस अफिडेविट आणि तुमच्या घरातले जेवढे पण म्हणजे राशन धारक, कार्ड वरती जेवढे पण सदस्य आहेत त्यांचे आधार कार्ड तिथं तुम्हाला द्यावे लागतील, त्यावेळेस ते तुमची जी स्कीम आहे ती बदलून मिळेल. अशोक पवार कमेंट्स करताय, सर आय एम अशोक पवार, एसी कॅटेगरी, हॅव्हिंग एसी सर्टिफिकेट अंडर प्रोसेस for caste validation. There is a rule for proof of residence in 1950 as proof, documentary proof. I have brothers and daughters caste certificate. I have my father's service tenure letter before 1950 for this company Bombay Homes. ये देखो, आपको जो है महाराष्ट्र में
कास्ट सर्टिफिकेट अगर लेना है, अभी आपने यहाँ पे एससी का उल्लेख किया है, तो एससी के लिए जो है 1950 का प्रूफ आपको देना है। यानी 1950 से आप महाराष्ट्र में रहते हो और उसके संबंधी आपकी कास्ट जो है वो मतलब उसके प्रूफ आपको होना जरूरी है। अभी आपके जो फादर है वो सर्विस टेंचर के हिसाब से मतलब महाराष्ट्र में रहते थे, तो देखो यहाँ पे जो गाइडलाइन है उसके अंदर क्लियर लिखा है, इन केस अप्लीकेंट फॉर हिज फादर और ग्रैंडफादर और ग्रेट ग्रैंडफादर और रिलेटिव वाज नॉट ऑर्डिनरी रेसिडेंस ऑफ एनी प्लेस with the area of jurisdiction of that component authority, temporary residence of applicant for purpose of service, employment, education and confinement in the jail etc., which within such areas shall not confer jurisdiction on the component authority to issue caste certificate। तो इसके लिए इन शॉर्ट अगर आपको मतलब है ये जो मानक दिनांक पूर्वी के प्रूफ है, तो आपके फादर या ग्रैंडफादर इनका जो बर्थ प्लेस ये महाराष्ट्र के अंदर अगर है तो वो मतलब है ना वैलिड प्रूफ माना जाएगा। अगर आप मतलब है ना ये सर्विस का देंगे तो ये जो है गाइडलाइन के हिसाब से ये मतलब है ना काउंट नहीं होता है। दिनेश कॉमेंट्स करता है, सर माझी कास्ट एसटी आहे, माझे सर्व डॉक्युमेंट व्हॅलिडेट नामदेव वर म्हणजे त्याच्यामध्ये व्ही आहे आणि काही डॉक्युमेंट वरती नामदेवच्या स्पेलिंग मध्ये ओ आहे, तर चेंज करावे लागेल का? हे बघा, हे म्हणजे ही जे प्रोनाउन्सिएशन तुमचं म्हणजे सेम आहे, फक्त तुमचा जो स्पेलिंग आहे ती तुमची बदललेली आहे, तर ती थोडी किरकोळ मायनर म्हणजे आहे, तर तिथं तुम्हाला गजेट पण तुम्ही तिथं दिला तर तुम्हाला ते चालून जाईल। तर कास्ट व्हॅलिडिटी मध्ये तर ह्याच्यासाठी अडचण येणार नाही, परंतु कुठं दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जर गरज पडली तर याच्यासाठी गजेट बनवून ठेवा। कैलास कॉमेंट्स करतायत, सर कॅफे वाल्याने फॉर्म भरताना चुका केल्या आहेत, सर्व डॉक्युमेंट ही अपलोड केलेली नाही, त्यामुळे माझी क्वेरी काढली आहे, मला आता नव्याने डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले, तर आता मी स्वतः अपलोड करू शकतो किंवा माहिती? तर हे बघा कैलास, आता तुम्ही जो फॉर्म भरलाय तो सायबर कॅफे मधनं, सायबर कॅफे हे आपल्या वतीने ते ऑनलाईन करतात, आपण त्यांना जे सांगू ते तसं ते करतात। जर तुम्ही त्यांना काही सांगितलं नाही तर मग तो त्याला जे कळल, त्याला जे ज्ञान नसेल त्याच्या हिशोबाने तो करेल। आता ते जाऊ द्या, आता जर झालं गेलं ते राहू द्या। आता तुम्हाला जे डॉक्युमेंट्स साठी जी त्यांनी लिंक दिली असेल, जर ती तुम्हाला बहुतेक एकच लिंक असेल आणि त्या लिंक मध्ये आता तुम्हाला जेवढे पण तुमचे जे डॉक्युमेंट्स जुने प्रूफ, हे लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे पण डॉक्युमेंट्स अपलोड कराल ते नवीन डॉक्युमेंट्स म्हणजे जसा आधार कार्ड किंवा करंटचा समजा वोटिंग कार्ड वगैरे किंवा आता करंटची जी जन्मपत्रिका आहे ती अशी काही म्हणजे ती अपलोड करू नका। जेवढे जुने मानक दिनांकाला म्हणजे निगडीत असतील असे जुने पुरावे, ते ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन करून एका पीडीएफ मध्ये सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे टाका, म्हणजे जे पण 10-12 जेवढे पण होतील तर तेवढे तुम्ही एका पीडीएफ मध्ये कंबाईन करून त्याला अपलोड करा आणि त्याची साईज 2 MB च्या वरती नको असं असते ते। तर हे करून तुम्ही अपलोड केल्यानंतर पण पुन्हा एकदा समितीमध्ये जाऊन आणि तिथं तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते सेल्फ अटेस्टेड करण्यापेक्षा तुम्ही राजपत्रित अधिकाऱ्याकडनं अटेस्टेड करून ते तिथं जमा करा। प्रमोद कॉमेंट्स करतायत, मराठा आरक्षण रद्द झाल्यावर आता जात पडताळणी होऊ शकते का? हे बघा प्रमोद, जर ती म्हणजे तो जो नियम आहे तोच म्हणजे बंद झालाय, केंद्राने नाही सुप्रीम कोर्टानेच त्याला रद्द बदल केलाय, तर त्यामुळे ती जात पडताळणी होऊ शकत नाही। रॉयल मराठा कॉमेंट्स करताय, सर माझी जात कुणबी कास्ट काढण्यासाठी SC CSC सेंटरवर गेलो, ते बोलतात की औरंगाबाद जिल्ह्यात कुणबी जातीचे OBC कास्ट निघत नाही, प्लीज मदत करा। हे बघा, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे शेतकरी नसतील, कुणबीचा अर्थ होतो शेती करणारा माणूस। आता औरंगाबाद मध्ये तर शेती करणारे लोक भरपूरच आहेत, तरी तुम्ही एकदा जे आहे अप्लाय करा आणि तुम्ही CSC सेंटरवरनं अप्लाय करण्यापेक्षा तुम्ही स्वतः CSC
आपल्या स्वतः आपल्या सरकारवरती रजिस्ट्रेशन करा, त्या रजिस्ट्रेशन करून आणि तुम्ही स्वतः अप्लाय करा आणि स्वतः तिथं मग जी तुमचं तहसील ऑफिस आहे, सब डिव्हिजनल ऑफिस आहे, तिथनं तुमचं प्रकरण हे करा. फक्त तुम्हाला आता कुणबी समाजाचे असल्यामुळं तुम्हाला 1967 पूर्वी तुमच्या कास्ट म्हणजे तुमचे जे दाखले असतील वडिलांचे आजोबांचे यांच्या म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वरती कुणबी हा उल्लेख असायला पाहिजे. आणि तसं नसेल तर मग तुमच्याकडे गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक नक्कल ज्याच्या मध्ये म्हणजे तुमचे वडील आजोबा पंजोबा यांच्या साखळीतले कोणाच्या नावापुढे जर कुणबी असेल तर तुम्ही दाखला काढू शकतात. असं कुठं हे बंधन नाहीये. हे जे कास्ट आहे ना ती म्हणजे जास्त करून शेड्यूल ट्राईब साठी म्हणजे जनरली ती बघितली जाते आणि त्याचबरोबर म्हणजे SC कास्ट मध्ये हे असे ज्या म्हणजे ज्या आता अनेक ज्या कुणबी समाज आहेत, कुणबी समाज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सापडणारच, कारण शेती हा महाराष्ट्र काय भारत देशच शेती प्रधान देश आहे. मोहम्मद मुदस्सिर कमेंट्स करतायत 1200 बनवाने के ले रहे हैं कुछ लोग, एक जेरोक्स वाले से डिटेल निकाली मैं, उससे अच्छा खुद अप्लाई. तो देखो मोहम्मद मुदस्सिर, तुमने ये कास्ट अपना गजेट के लिए मतलब मैंने कमेंट्स किया. गजेट के लिए जो अगर आप ओपन से है तो आपको 500 के करीब में मतलब मैंने ऑनलाइन पेमेंट करना रहता है डिपार्टमेंट को. तो वो तो बेनिफिट है ही. अगर आप मतलब कास्ट कैटेगरी में है तो आपको फिर और कम पैसा मतलब 250 के करीब में मतलब ऑनलाइन पेमेंट करना रहेगा. तो ये आसान तरीका है. सिर्फ इतना है कि आपका जो एक बार वीडियो देख ले. मैं मेरे वीडियो में जो है स्पेसिफिकली फिल इन द ब्लैंक्स नहीं बताता हूँ. फिल इन द ब्लैंक्स तो कोई भी करता है. मैं यही मुद्दे वहां बताता हूँ आपको वहां क्या करना है, क्या जरूरी है, क्या डिपार्टमेंट चाहता है. वो हिसाब से आप अगर करोगे तो आपका जो है गजेट आराम से हो जाएगा. और एक बात का ध्यान रहे, अगर गजेट समझो तुमको उसके अंदर अफिडेविट एक मतलब मैंने अपलोड करने की कोशिश करे, अफिडेविट रहेगा तो फिर आपको कोई भी ऑब्जेक्शन नहीं आएगा और उसके अंदर गजेट तुम्हारा रिजेक्शन नहीं होगा. और दूसरी बात, तुम्हारा जो गजेट है, तुम्हारा अगर महाराष्ट्र का रेसिडेंस प्रूफ है तो तुम अप्लाई कर सकते हो. अगर दूसरा प्रूफ किए तो मतलब रिजेक्ट हो जाएगा. उसी के साथ में अगर आप मराठी का गजेट के लिए कर रहे हो तो मराठी का इंफॉर्मेशन देना है. इंग्लिश का अगर तुम कर रहे हो तो इंग्लिश में इंफॉर्मेशन देना है. बस इतना ही उसमें क्राइटेरिया, और कोई बड़ी दिक्कत की बात नहीं है. पप्पूराज पगारे कॉमेंट्स करता है, सर आई बाप चुलते आजी आजोबा कधी शाळेत गेलेच नसेल तर त्यांनी LC नसतो तर त्यांनी मग आपली जात सिद्ध कशी करायची. हे बघा पगारे साहेब, जर आपल्याकडे काही डॉक्युमेंट नाही, आपण म्हणजे काही आपले जे वडील आजोबा पंजोबा हे शिकलेले नसतील तर अशा वेळेस मग तुम्ही जे आहे कोतवाल बुकाची नक्कल तुमच्या विभागात मिळू शकते. त्याचबरोबर गाव नमुना 14 ज्याच्यामध्ये जन्म मृत्यूची नोंद प्लस जातीचा उल्लेख केलेला असतो. त्याचबरोबर जे जुने म्हणजे फेरफार वगैरे काय असेल तर त्यावेळेस ते पण म्हणजे तुम्ही ते काढली तर तुम्ही त्याच्यावरून जात सिद्ध करू शकता. आणि तुम्ही समजा खरोखर मागास समाजाचे असाल आणि तुमच्याकडे काहीही डॉक्युमेंट नाही तर याचा अर्थ असा नाही का तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नाही मिळणार. व्हॅलिडिटी मिळेल, फक्त एवढा आहे का मग ती गृह चौकशी होईल, त्याला थोडासा उशीर लागेल, परंतु तुम्हाला व्हॅलिडिटी नक्कीच मिळेल जर तुम्ही मागास समाजाचे. आणि दक्षता पथक तुमच्या जो मूळ गाव आहे त्या गावातल्या लोकांशी ते म्हणजे विचारपूस करतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देतील. काही प्रॉब्लेम येत नाही.